वेलकम गायज, वेलकम टू द व्लॉग. तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे इकडे, म्हणजे की आपण नॉर्ड डझनमध्ये नाही आहे. तर येस, आपण आलेलो आहोत हॅम्बर्गला. हॅम्बर्ग इज द सिटी ऑफ पोर्ट. इथे सगळे पाण्याचे व्यवहार होतात, नेव्हीचे, शिपचे ट्रान्सपोर्ट वगैरे. आणि इथे बरंच काय काय अजून फिरायला. तर काय काय करणार आहे आपण हॅम्बर्गमध्ये, आपण आज बघूया. त्या हॅम्बर्गच्या सिटी सेंटरला आपण पोहोचत आहोत. खारेगावातले 2 मित्र भेटणार आहेत गाईज आपल्याला, माझे जुने 2 मित्र. तर त्यांना शोधतोय आपण, कुठे आहेत काय माहिती, भाई भेटतच नाहीत. पहिले त्यांना भेटू, मग टूर चालू करू. तर आम्ही आता एक मार्केट प्लेस आहे तिथे आलो आहे. आमचे मित्र रेवेमध्ये काय खरेदी करतायत काय माहिती नाही. बिझी आहे. रेवे इज अ ग्रोसरी सुपर मार्केट, व्हेरी पॉप्युलर ऑल ओव्हर द जर्मनी. तर जरा बघूया, त्यांची बाहेर येईपर्यंत वाट बघतो आणि मग सहल चालू करूया. तर मी पण बघतो काहीतरी खायला वगैरे भेटेल असं. लेट्स चेक इट आउट. हे बेसिकली अंडरग्राऊंड शॉपिंग मार्केट आहे हॅम्बर्गचं, बघू शकता. अंडरग्राऊंड असं नाही, वरती एक माळ आहे आणि तो मेन रोडवर बाहेर निघतो. आणि असे खूप सारे विविध दुकानं आहेत. हे बघू शकता, हे मस्त टॉईज आहेत. कोणतं काय पाहिजे का तुम्हाला, मी घेऊन येतो. हो गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या मागे पोलीस उभे आहेत. भाई तुम्ही इंडियामध्ये पोलिसांच्या गाड्या बघितल्या असतील, डेंजर असतील, पण इकडे अजून डेंजर आहेत भाई. मर्सिडीज घेऊन, प्रत्येक पोलिसाकडे मर्सिडीज आहे भाई. नाही, सर्वेच धमाल. आणि आज आईल साने माझे 2 लहानपणीचे मित्र आहेत. मला तिकडे नाही भेटले, इथे जर्मनीत येऊन भेटले. आम्ही चाललोय फिरायला. वाव गाईज, तुम्ही बघू शकता किती मस्त पाणी दिसतं इकडे. प्राग में मिलेगा, बेल्जियम में मिलेगा. हे प्रागला जाऊन आला साने. जायचंय प्रागला. न्यूज इंटरव्ह्यू चालू आहे गाईज. हे बघा चौपाटी. अरे मस्त लोक भेटेल गाईज. इतकं मस्त वातावरण आहे इथे, बघू शकता. 12-13 डिग्रीची थंडी आहे, त्यामुळे काय जास्त थंडी पण नाही वाटत आहे ना जास्त. सन पण पडलं आहे, पण सनचे चटके नाही लागत आहे. परफेक्ट वेदर आहे. आणि ते बघू शकता एका लेक काय हे पाण्याचं जे आपण बघतोय, अतिशय भारी आहे. इथे मागे ना न्यूज रिपोर्टिंग चालू आहे वाटतं. ते बोट राईड पण तुम्ही करू शकता. 30 युरोजमध्ये तुम्हाला पूर्ण हॅम्बर्ग दर्शन भेटणार. दॅट इज गुड. गाड्या आवडतात का तुम्हाला? क्रेझी गाडी दाखवतो भाई इथे. जर्मनी इज नेक्स्ट लेवल भाई. जर्मनी इज फॉर कार्स अँड ऑटोमोबाईल्स. वाव, हे बघा. नमस्कार गाईज, आपण आता आलेलो आहोत सेंट पॉली. सेंट पॉली म्हणून हा पोर्ट आहे इथे, कदाचित तुम्ही बघू शकता. आणि इथं भाई इथे एकदम हा फुल इंटरनॅशनल पोर्ट आहे. एकदम मोठा स्पॉट आहे भाई शिप विपचा. समुद्रच नाही भाई, वाळू कोणी इथे आणून टाकलीच नाही वाटतं. जे इथे जे काय बोलतात, एक आर्टिफिशियल बीच त्यांनी उभारला आहे, तो आपण बघू. इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकतात थोडे छोटे छोटे काय बोलतात, होड्या, शिप्स वगैरे थांबले आहेत. तिथे पण जाता येणार आहे, आपण जाऊ आता थोड्याच वेळात. पण भाई असे मोठे मोठे जहाज नाही भेटले कुठे बघायला. वाव, तुम्ही बघू शकता किती मस्त दृश्य आहे. सनसेटची लाईन आली आहे. आणि वी आर एट हॅम्बर्ग सेंट पॉली पोर्ट. अजून थोडं पुढे जायचा प्रयत्न करूया, बघत राहा व्हिडिओ. बार भाई साब, हे काय सिद्धू पोर्ट भाई. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक पोर्ट बघतोय जिथे कामं विमं चालू आहेत किंवा शिपचा व्यवसाय चालू आहे. मुंबईत मी कधी हे बघितलं नव्हतं, म्हणजे गेलो नव्हतो बघायला. वाव, दिस इज कूल गाईज. तुम्ही बघू शकता. फकिंग क्रेझी गाईज. हे बघा भाई, खाली पाणी आहे, विविध प्रकाराची लोक, विविध प्रकाराचं कल्चर, त्यात हे जर्मनी. गाईज तुम्ही बघू शकता 101 सेक्सी गाड्या माझ्या मागे. तुम्ही आता मला अर्ध्या गाड्यांची नावं पण नाही माहिती. आणि भाई दिसायला एक नंबर दिसत आहे सगळे. वाव, हे बघा समोर कसला सण आलाय.
टेस्ला गाईज इलॉन मस्कला टॅग करा. अजून नेक्स्ट कोणती गाडी आहे? स्कोडा. अजून एक लांबलचक थोडीशी गाडी दिसली. ओ अगेन टेस्ला. मर्सिडीज गाईज आपली लोकल ही इंडियन रईजो की गाडी मर्सिडीज. गाईज हॅम्बर्गच्या पोर्टला म्हणजे आपण थांबलेलो आहोत आजचा थोडा दिवस. हे बघा मस्त एक हिल पॉईंट अख्खा मागे माझ्या बघू शकता तुम्ही. अख्खा पोर्ट आहे. काय माहिती तुम्हाला नीट दिसतोय की नाही आय डोंट नो. मला तर जाम मस्त दिसतोय आणि इथे सनसेट होतोय. सो क्रेझीसारखा व्ह्यू एन्जॉय करत आहोत आपण इथे हॅम्बर्ग सिटीमध्ये. ते बघू शकता तुम्ही खाली लोक बसली आहेत. तिथे साईडला खूप सारी लोक आहेत. हे चिल करतायत फक्त. Germany? Ah, okay. Yeah. Just search. This one is me. Okay. I've been to Venigorode at Haas before. Yeah? Yeah, so this will be. Yeah, it was great, fantastic. I love Germany, man. Yeah? This This is your second vlog, it's gonna be? Yeah, this is gonna be my second vlog. And you're studying here? I'm studying in Nordhausen. You know Nordhausen? Okay, I don't know. I don't Uh, know. it's I mean, I heard it, but I don't know where. Is it? you know Erfurt? Okay, yeah. Yeah, it's close there? near to close to Okay, Erfurt. okay. So more south. Yeah. Okay. What's your name, brother? Arda, yours? Ninad. Yeah, okay. Nice to meet you. Yeah, have fun then. Yeah, I just saw it like you're recording and I just wanted to थँक yeah, यू fun. इज जस्ट नाव मला एक जर्मन मित्र भेटला माझा. सो म्हणजे एक रँडम माणूस होता. तो उत्सुक झाला मला व्लॉग बनवताना बघून. सर तो इथे आला आणि मला त्याने या जागेचं एक इम्पॉर्टन्स किंवा खासियत सांगितली. ही जागा तुम्ही बघतायत हे बघा. इथे 1 टाळ्या 2 टाळे 3 टाळे असे लगभग कंटिन्यू टाळेच आहेत. त्या टाळ्यांचं महत्त्व काय आहे भाई ते त्याने मला सांगितलं आहे. हे पडशील ते टाळे प्रेमाचे टाळे आहेत भाई. तुम्ही तुमच्या पार्टनरवर जर तेवढं प्रेम विम करत असाल तर तुम्हाला इथे येऊन टाळं बांधणं गरजेचं आहे. तुम्ही नीट बघा. हे बघा टाळ्यावरती प्रेमिकाचे नाव आहेत. त्यांची ही तारीख आहे. जेव्हा त्यांचं मिलन झालं त्यांची तारीख लिहिली आहे. असे मेमोरेबल टाळे बांधलेले आहेत भाई लोकांनी इथे येऊन की त्यांचं नातं अटूट राहावं आणि तुटूच नकावं. ते कोणाचे टिकत आहेत कोणाचे नाही आता ते भाई माहिती देवालाच. तर तुम्ही जर असेच प्रेम पाखरू असाल तर इथे या आणि आपल्या प्रेमाचा टाळा बांधा. हॅम्बर्गला कुठे यायचं तुम्हाला? हे काय रे सेंट पॉलीला या आणि तुमच्या प्रेमाचा टाळा बांधा. सिद्धू कसा होता तुझा दिवस भाई आजचा? एकदम कास. एकदम मस्त मजा आली. हा. आणि तुला कसं वाटलं साने? मस्त एकदम. मी एक इन्फ्लुएन्सर सोबत फिरत होतो तर मला क्रेझी मजा आली. एक नंबर भाई. हा मला इन्फ्लुएन्सर बोललाय. माझ्या या यूट्यूबच्या कमाईची पहिली पार्टी सानेला असेल. थँक्स. अजून काय अजून तुम्हाला काय बघायचं इथे? काय मी तुम्हाला दुसरं दाखवणार नाही भाई. बाकी सगळे एकटी मजा मीच करणार भाई. भयंकर मोठा एस्केलेटर बघतोय का एअरपोर्टला. पण मला एवढा ऑब्झर्व नाही झाला. पण हा काय आहे भाई? एखादा वरून पडला तर गचकला. बघा चाललोय वरच चाललोय. हे बघा अजून केवढं मागे जायचंय केवढं पुढे आलोय. एवढी अंडरग्राऊंड खाली ट्रेन असते जर्मनीची. आता एक प्लॅटफॉर्म वरती आणि ही एक खालती एवढा प्लॅटफॉर्म भाई. डेंजर. हे दिसतंय का त्याच्यात? दिसतंय का? गाईज वाजलेत रात्रीचे 9 आणि आता लागली आहे भूक. तर मग आता आम्ही आलो आहे इथे. मागे दिसतंय का तुम्हाला काय लिहिलं आहे? सिंग इंडियन रेस्टॉरंट. आता सिंगजीकडे काय आहे आपले मित्र मेन्यू चेक करतायत. मेन्यू आणि मेन म्हणजे प्राईस भाई. इंडियन रेस्टॉरंट बाहेर आपण खातो म्हणजे लुटले जातो भाई. सो लेट्स सी कितीचा आज लागतोय आणि काय मेन्यूमध्ये आपल्याला परसायला भेटते. बजेट ट्रिप आहे काही. स्टुडंट म्हणून फिरतोय त्यामुळे टोटल एकदम खर्च आपण जपून करणार आहोत. सो लेट्स सी. गाईज सिंगजी तर रेस्टॉरंट एक नंबर आहे भाई. तुम्ही बघू शकता. वाईबच इतकी क्रेझी आहे भाई. असं वाटतं मुंबईच्या बऱ्याच दिवसाने ऑथेंटिक काहीतरी इंडियन खाणार असं वाटतंय. लेट्स सी. बाय द वे तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा इथे नवीन आलेले असाल हॅम्बर्गला येणार असाल तर इथेच या हॉटेलच्या बाजूला एक इंडियन स्टोअर आहे. तिथून तुम्ही असे एव्हरेस्ट वगैरेचे मसाले घेऊ शकतात. रेस्टॉरंट आता आम्ही एव्हरेस्टचं तर नाही घेतलं. हा शान म्हणून एक आहे. जरा स्वस्तात राहावंच भेटले. हो हे पण घेऊ शकता तुम्ही.
फिशची आठवणी बघा. हां मेन म्हणजे हे मटकी आहे माझी फेवरेट सब्जी भाजी. तो हे सगळं पडले जवळपास 1000 रुपयाला एवढंसं सामान. 1000 रुपये. दिस इज वॉट यू पे इन जर्मनी. नाही जेवणाचं तर बिल होणार आहे भाई मस्तपैकी 5-8 हजार 3 जणांचं. बघू आता काय. बघितलं त्याने तो बोला हा बाई तोंड वरती होतं वाटतमध्ये नाही आहे डेंजर. कोणाला फॉलोअर्स मध्ये काय बोलू नको इथे यायला. नाही रे या भाई इतकं टाईम नंतर गाईज एकदम हॉटेलमध्ये बनलेलं असं चिकन. हे बघा चिकन. तसं मी चिकनच्या फोडी खात नाही भाई रस्सा खातो फक्त. पण हा नान असं डीप करून इंडियामध्येच खावं भाई. मी घरी चांगलं बनवतो. बाय आता खातो काय एकदम मस्त. जेवण करून आम्ही आलेलो आहे तुम्हाला दाखवतो. 1 लॉलीपॉप 2 चिकन टिक्का मसाला 1 बटर नान 3 बटर नान मुंबई चिकन बिर्याणी आणि पाण्याची बॉटल जे झालेले आहेत 84.80 युरोज म्हणजे किती 8,500 एखाद 8,500 रुपये खाल्लेत गाईज आम्ही. मस्त मजा आली. यात डकार येते थोडीशी गाईज. जर तुम्ही पण हॅम्बर्गला आला तर चुकून पण हे मार्केट्स काय रे स्ट्रासचं नाव स्ट्रीटचं नाव काय मार्केट्स प्लासा स्ट्रीट असं काहीतरी आहे भाई. सगळे रद्दड गुन्हेगार इकडे तुम्हाला दिसतील भाई. तुम्ही बघू शकता. जाम रिस्की रोड आहे भाई. अवॉइड केलेलाच बरं आहे. प्रत्येकजण तुमच्याकडे वेगळ्याच पद्धतीने बोलतोय वगैरे बघतोय वगैरे भाई. जाम डेंजर वाटतं. अवॉइड करा असे रोल. आम्ही सोबत आहोत तर काय आम्हाला कोणी त्रास दिला तर त्याला बुक्काच मारू. डेंजर डेंजर. सो गाईज रात्रीचे आता 9:45 वाजलेत. जेवण वगैरे मस्त झालं आहे आणि मेजर ट्रिप उद्या करणार आहोत. आज काय आम्ही खास जास्त स्पॉट फिरलो नाही. मित्र आलेले तर त्यांना भेटलो वगैरे आणि असा दिवस निघाला आहे. उद्या आपण मेन स्पॉट करणार आहोत त्यामुळे राहणं आवश्यक आहे. ते AO हॉस्टेल्स म्हणून आहे इथे. आता जाऊन आम्ही विचारणार आहे अवेलेबिलिटी आहे का आणि काय किती घेणार तुम्ही पैसे वगैरे आणि किती घेऊ दे भाई. राहायला तर लागणार त्याशिवाय काय पर्याय नाही. लेट्स सी तुम्हाला कळवतो आतमध्ये काय किस्सा होतोय ते. बाय. It cost 30. तर किंमत समजेल आपल्याला गाईज आता कितीला भेटणार आहे आपल्याला रूम. 12-13 युरोला पर हेड भेटेल. 1200-1300 रुपये तर खूप स्वस्त डील भेटते गाईज हॉस्टेलच्या बाबतीत. गडबड झाली वाटतं. दोघांचं एकदम बुकिंग होत नाही आहे की काय वेगवेगळं बुकिंग करायला लागते काय माहिती. आता थांबवत आहेत. झोप आली आहे. I thought this ones they were gonna stay one night and 1 night. You can here too. Now just 1 person. हो गाईज रूम भेटलेला आहे फायनली. 7व्या माळ्यावर जायचं. इथून बघू शकता तुम्ही एक बार आहे खेळायला आहे भाई. जाम मोठं हॉस्टेल आहे. मला वाटलं नव्हतं. मी गोव्याच्या वॅगेटॉरच्या हॉस्टेलला गेलेलो भाई. केवढंसं होतं हे अख्खं 7व्या माळ्यावर तर माझा रूम आहे. तो क्या मजा आहे भाई. पानकी सोनी का गाईज हॉस्टेल इतका भयानक आहे. 7व्या माळ्यावर आहे. मी कॉरिडॉर बघा आता मी तुम्हाला दाखवतो भाई. हरवून जाणार माणूस हरवून जाणार. इथे असं वाटतं की भूलभुलैयामध्ये अटकलोय. आता हे फक्त सरळ नाही हे बाई. असं 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 असंच आहे. पण आम्ही मगाशी येताना आम्ही कन्फ्यूज झालेलो ना. आता पण कन्फ्यूजच होतोय वाटतं. मला लिफ्ट शोधायची होती. लिफ्ट भेटलेली आहे. डेंजर होती भाई. तर आम्ही जरा लॉबीमध्ये जातोय. नाही झोपायचं आता. जरा तिला विचारतो किती वाजता काय चेक इन आहे उद्या काय ब्रेकफास्ट देणार आहे का आणि मग झोपणार आहे. आणि उद्या
आपण चांगली ती ट्रिप एंड करणार आहोत. उठलेलो आहोत आम्ही सकाळीच 11 वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहोत पुढच्या क्षणाला. तुम्ही बघू शकता हॉस्टेलचा रूम. रात्री काय एवढं मला दाखवता नाही आलं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत हॅम्बर्गमध्ये मंदिरात. येस, तर आज आणि गुढीपाडव्याच्या सणानिमित्त उठल्या पहिली ट्रिप असणार आहे आपली मंदिरात जाणार आहोत आम्ही. इथे जवळच एक हिंदू टेम्पल आहे. सो लेट्स गो गाईज. टू बी ऑनेस्ट क्रेझी आणि पीसफुल एक्सपिरियन्स. पूर्ण शांतता, एकदम मंदिर वाईब्स आहे. तुम्ही बघू शकता ते भजन कीर्तन होत राहतं. आपण प्रसाद घेऊया. दुसरा प्रसाद. सो गाईज, पंडितजी गेव अस सम एक्स्ट्रा प्रसाद आणि रिअल ब्रेकफास्ट, फ्रूट्स. जेव्हा पण तुम्ही असं कुठे प्रवास करत असतात, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू कीप यू एनर्जेटिक आणि असं उत्सुक राहावं इम्पॉर्टंट असतं. तर तुम्ही काय करू शकता त्यासाठी, एक रेडबुल घेऊ शकता, रेडबुल पिऊ शकता. पण तुम्ही अशी कॉफी पण पिऊ शकता. ही पॅकेटवाली कॉफी भेटली आहे मला आता. काय हिचं मस्त लागते. पर्सनल चॉईस आहे भाई, कॉफी का ओव्हर द रेडबुल. पण तुम्ही काय पिऊ शकता, नाही पिलं तरी चालेल भाई, तुमच्या मूडवर आहे. गाईज, वी हॅव अ न्यू कलाकार अगेन. आणि तुमच्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला बघितलं असेल, एक मी सेम तसंच एक कलाकार एक दाखवतो. तुम्ही जर हॅम्बर्गला येतात तर तुमची आयटिनरी तुम्ही प्लॅन करून या. अनप्लॅन ट्रिप थोडी हेक्टिक पडते. जसं की मी आलो आहे भाई, मी विचार केलेला आपण जाऊया. मी जे दिसेल किंवा जे करता येईल असं काय ते जवळपास करू. हे क्या आहे सिद्धू फिर? हे चर्च वाटतं. इसमें एंट्री नहीं है रे. इसमें एंट्री. सो गाइज, वी आर कॅन्सलिंग दिस, वी आर गोइंग देअर. इकडे जाऊया आपण. कुठे? इकडे. सो वी आर एंटरिंग द चर्च. हॅलो. या चर्चचं मिनिएचर मॉडेल आहे. आपण इकडून आत घुसलो तर खाली एक्सप्लोर करणं फ्री आहे. वरती जायचं असेल तर फी लागेल तुम्हाला. काय नेक्स्ट लेवल आर्किटेक्चर आहे भाई. त्याला तर नक्की विजिट करा. सो बेसिकली एक राट हाऊस आहे जिथे या सिटीचे पार्लिमेंटरी इलेक्शन्स कमिटी जे काय चर्चा मीटिंग्स होतात. खाली थोडं म्युझियम आणि म्हणजे स्टोरी लाईन सारखं जे आहे भाई. आर्किटेक्चरच्या बाबतीत आर्किटेक्चरची ब्युटी बघण्यासाठी तुम्ही इथे येऊन हे विजिट करणं लाईक तुम्हाला आवडेल. नक्की विजिट करा. वाव गाईज. सो गाईज, जिथे ट्रिप चालू केलेली तिथेच आपण ट्रिप एंड करत आहोत. आता अर्धा तास राहिला. अर्ध्या तासानंतर आमची ट्रेन आहे रिटर्न टू नॉर्डहॉझन. तर इथे थोडा वेळ बसणार आहोत आम्ही. आणि आमच्या ट्रेनचा टाईम झाला की कळटी. हॅम्बर्गचा लोकल एक आपल्याला भेटायला आला इथे. हे बघा. ए भाई, इकडे क्या है खाने को? वो प्रोटीन का बिस्किट है. प्रोटीन बिस्किट खाएगा क्या? भगा दिया उसको. किस का तो